चेंबूरच्या वाशीनाका भारतनगरात 17 जुलैच्या मध्यरात्री दरड कोसळून 18 जणांचा दुर्दैवी अंत झालेला होता. बंजारा, तांडा व समता चाळीतील 5 ते 6 घरे दरडीखाली जमीनदोज होऊन अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. अशा कुटुंबियांना मदतीचा हात देण्याकरिता व त्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा सावरण्यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन यांनी मदतीचा हात पुढे केला. गुरुवारी शंकर देऊळ येथील आगरी भवनात शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 148च्या नगरसेविका निधी शिंदे, उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे, त्याचप्रमाणे लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 57 कुटुंबियांना 9,000 किमतीचे संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये घरगुती वापराची गॅस, शेगडी, प्रेशर कुकर, धान्य, मसाले, स्टीलची भांडी, कपडे, चटई, चादर यांचा समावेश आहे. तर प्रत्येक कुटुंबाला 1,000ची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. Lions Clubs International is the largest service organization in the world today. We are spread over 210 countries. So हर जगह पे हमारे क्लब्स हैं. हमारी पहुंच सरकार की पहुंच से भी ज़्यादा होती है कई जगहों पे, क्योंकि जहाँ पे सरकार के दफ्तर नहीं होते वहाँ पे लाइन्स रहते हैं. सो इस प्रोग्राम के अंदर जहाँ भी कोई विपत्ति होती है वहाँ हमारे फाउंडेशन की तरफ से $10,000 अप्रॉक्सीमेटली 7.5 लाख रुपया दिया जाता है. जो इमीडिएट ज़रूरतें, जो खाने की चीज़ें हैं, जो मेडिकल फैसिलिटीज़, वो चीज़ों के लिए खर्च करने के लिए इमरजेंसी ग्रांट दिया जाता है. जो 18 तारीख को जो विपत्ति हुई थी बॉम्बे में, 2 जगह पे ये ग्रांट दिए जा रहे हैं आज. सो दोनों जगह पे ये आज नीडी आइटम्स, जो भी लोगों को चाहिए वो आइटम्स दिए जा रहे हैं. ये हर जब भी विपत्ति होती है हमारे लाइन सबसे पहले पहुंचते हैं और सबसे पहले सहाय करते हैं. सो दैट्स द मोटो ऑफ लाइन्स, वी सर्व. सो उसके मुताबिक हम लोग सेवा करते रहते हैं और यही नहीं छोड़ते हम लोग. ये इमरजेंसी का हेल्प करने के बाद आगे उनको रिहैबिलिटेशन, उनको जिनको घर बना सकते हैं, जो भी चीज़ आगे चाहिए होती है उसके लिए भी हमारे पास ग्रांट्स अवेलेबल हैं. हमारे डिस्ट्रिक्ट गवर्नर उसको अप्लाई करेंगे. सो आगे भी हम उनको हेल्प करते रहेंगे. अच्छा क्वेश्चन है आपका. मैं लाइन LJ टावरी, डिस्ट्रिक्ट गवर्नर, डिस्ट्रिक्ट 3231A2. और मुझे बहुत खुशी है कि हमारे डिस्ट्रिक्ट में जो इमरजेंसी ग्रांट के लिए अप्लाई किया था, बहुत ही कम समय में हमें वो इंटरनेशनल से मिली. जब हमने एक दुर्घटना, अतिवृष्टि के कारण जो लैंडस्लाइड हुआ और उसमें कई परिवारों के अपने परिजन उन्होंने खोए, उस दुख दर्द को दूर करने के लिए हमारी संस्था ने, हमारे डिस्ट्रिक्ट के लॉयंस ने सोचा कि क्यों न हम अपना हाथ आगे बढ़ाएं. जहां सरकार नहीं पहुंचती है वहां हम लॉयंस पहुंचते हैं. और इसी के तहत आज हमने जो ये प्रोग्राम लिया है वो हमको इंटरनेशनल फाउंडेशन से, जो हमारी चैरिटी विंग है, उधर से ये सहायता मिली है $10,000 की. और उसके इस धनराशि से हम करीबन 90 परिवारों को जो है कुछ न कुछ राहत कार्य के लिए राहत सामग्री दे रहे हैं. इसमें जो ज़रूरी है, एक परिवार को बसाने के लिए जो ज़रूरी चीज़ें हैं वो सभी है. बर्तन से लेकर खाने पीने की चीज़ों से लेकर सोने के, ओढ़ने की हर चीज़, और कपड़े पहनने के, ये भी सब चीज़ों का ध्यान रखा गया है. और हमारे लॉयंस साथियों ने बहुत ही अच्छी चीज़ें और एक क्या कहेंगे कि रीज़नेबल कॉस्ट में, क्योंकि ये इंटरनेशनल का दूसरा एक पैसा है तो उसको बहुत अच्छी तरह से यूटिलाइज़ हमें करना है. यही कारण कि हम ज़्यादा से ज़्यादा चीज़ें आप जो इस परिवारों को जिनको एक बहुत बड़ा नुकसान हुआ है उसको हम कुछ सहायता दे पा रहे हैं. हम सभी लॉयंस की, जिन परिवारों ने अपने परिजन खोए हैं, उनके प्रति संवेदना व्यक्त करते हैं और उनकी दुख की घड़ी में हम उनके साथ आज हम सभी उपस्थित हैं, उनके साथ हैं. जब कभी भी आगे भी भविष्य में भी उनको किसी चीज़ की सहायता की ज़रूरत पड़ेगी और हम जितना बनेगा हम उतनी सहायता पहुंचाने की कोशिश करेंगे. हमारा मोटो ही, जैसे सर हमारे इंटरनेशनल डायरेक्टर जिनका आज हमें लाभ मिला इस सभा को वितरण के लिए, एक्चुअली वो बहुत इंटरनेशनल बोर्ड ऑफ डायरेक्टर हमारे इंटरनेशनल लायंस क्लब इंटरनेशनल को रिप्रेजेंट करते हैं. इतने बड़े व्यक्ति का इस सभा में होना, उनका जो समाज के प्रति समर्पित भावना है, समाज सेवाओं के लिए, वही व्यतीत होती है और मतलब प्रकट होती है. और उसी के कारण वो आज हमारे एक कहने पर यहाँ पे उपस्थित है. मैं भी उनका बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ. साथ में हमारी जो आदरणीय कॉरपोरेटर, जो यहाँ लोकल कॉरपोरेटर आदरणीय निधि जी शिंदे, उनका बहुत सहयोग हमें मिला है. क्योंकि जब तक हम सर्वे नहीं करते
तब तक हम सहायता नहीं, क्योंकि कुछ बाकी लोग भी तैयार रहते हैं लेने के लिए, कुछ फ्री में मिलता, हर आदमी लेना चाहता है, लेकिन हम उनको ही सहायता देना चाहते हैं जिनको रियली इसका प्रभाव हुआ है ये लैंडस्लाइड का। और उसमें सबसे ज़्यादा जिसने हमें मदद की है वो हमारी है लोकल कॉर्पोरेटर निधि शिंदे जी। मैं उनका और आदरणीय शिंदे साहब का इस मंच से फिर से बहुत आभार व्यक्त करता हूँ कि जिस तरह से आपने सहायता दी, इसी तरह से भविष्य में हम लायंस और जितने हमारे अदर एनजीओस हैं आपस में मिलकर जो एक कम्युनिटी कोलेब्रेशन, लायंस एंड कम्युनिटी कोलेब्रेशन की जो भावना है उसके तहत मिलकर समाज सेवा करें, क्योंकि समाज सेवा आज ये ज़माना जो है कंपटीशन का नहीं है, इट इज़ ए कोलेब्रेशन। हम एक दूसरे का सहयोग करके ही आगे बढ़ सकते हैं। साथ ही हाथ बढ़ाएं, जब तक हम एक दूसरे का सहयोग करेंगे तो उसमें ज़्यादा कार्य कर पाएंगे और जिनको ज़रूरत है उन लोगों तक ही पहुँचेंगे। ये पहला हमारा नियम है कि हम ज़रूरतमंदों को ही सहायता प्रदान करें। तो इस तरह से मैं बहुत खुश हूँ कि जिनके परिवारों के जो कुछ भी नुकसान हुआ है और जो आज व्यथित हैं उनके जीवन में खुशी का एक क्षण हम देने में सक्षम हुए। और मेरे सभी साथियों का जिन्होंने इसमें सहयोग दिया उनका भी मैं इस मंच से आभार व्यक्त करना चाहता हूं। और ख़ास करके आप सब लोगों का ज़्यादा आभार व्यक्त करना चाहता हूं कि जो हमने ये कार्य किए है ये समाज तक आपको पहुंचाने कि लायंस इस तरह के कार्य करते हैं, क्योंकि ये बहुत ज़रूरी है दोस्तों। प्रेस एक बहुत सोशल मीडिया जो है बहुत इम्पोर्टेंट हो रहा है आज के ज़माने में, क्योंकि जो कार्य करते हैं बहुत एक समाज को मालूम नहीं पड़ते और ये जब मालूम पड़ेंगे लोगों को तो और भी जो सर्विस माइंडेड लोग हैं वो हमारी संस्था से जुड़ेंगे, या जो ऐसे दानी लोग हैं वो हमारी संस्था को और भी फंड्स के द्वारा हमारा सहयोग करेंगे, जिससे कि हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को सहयोग कर सकें। मैं आपको एक चीज़ बताना चाहता हूँ, जिस चीज़ के लिए हम फंड्स लेते हैं उसी चीज़ के लिए 100% जो है हमारा जो फंड्स है उसी के लिए व्यय होता है। उसमें हमारा कोई भी एडमिनिस्ट्रेटिव जो एक्सपेंसेस नहीं होते, हम अपने पॉकेट से अपना खर्चा करते हैं और सिर्फ जो फंड्स आए वो 100% जो नागरिक जिनको ज़रूरत है उनको वो पूरी के पूरी फंड्स में उस कार्य के लिए ही, सिर्फ उसी कार्य के लिए हम वो खर्च करते हैं। ये हमारा इसलिए हमारी जो संस्था है आज दुनिया में वर्ल्ड्स नंबर 1 एनजीओ है और सबसे बड़ी संस्था है। पूरे 212 देशों में हमारा प्रेजेंस है और 14 लाख के करीब हमारी मेंबरशिप है। और इस तरह से हर लायन 24 घंटे कहीं न कहीं दुनिया में, हमारे सूर्यास्त नहीं होता लायनिज्म में, कहीं न कहीं 24 घंटे में वो सेवा कार्य करता रहता है। थैंक यू वेरी मच और मैं आप सभी का बहुत आभार व्यक्त करता हूँ। थैंक यू। अनेक सामाजिक संस्था या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत, अनेक राजकीय पक्ष यांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत। शासनाने सुद्धा तातडीने जे मयत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमींच्या नातेवाईकांना 50,000 रुपयाची मदत तात्काळ त्यांनी पोचवलेली आहे। जखमींवर सुद्धा संपूर्णपणे मोफत उपचार शासनाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि आज लायन्स क्लबचं विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करायला पाहिजे की त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन नगरसेविका निधी शिंदे यांच्याशी समन्वय साधला आणि आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य केलं आणि आज ते जास्तीत जास्त म्हणजे घरामध्ये ज्या वस्तू लागतात, एक छोटासा संसार आपण उभा करतो त्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे। त्याच्यामुळे लायन्स क्लबचं निश्चित कौतुकास्पद हे काम आहे आणि त्यांचे आम्ही कायम ऋणी राहू। बघा, हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि मला वाटतं की ह्या कुटुंबाला यातून सावरण्यासाठी बराच काळ जावा लागणार आहे। म्हणजे मयत झालेले जे आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या जखमा ह्या पुसणं हे शक्यच नाही आहे, परंतु त्यातून जे इतर जे आहेत याच्यामध्ये बाधित झालेले आहेत त्यांचा संसार पुन्हा फुलवण्यासाठी काय 1-2-4 महिन्यामध्ये तो फुलणार नाही आहे। त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे, वेळ जाऊ द्यावा लागणार आहे आणि प्रत्येक टप्प्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक टप्प्यावर जी काही अडचण असेल ती सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। जोपर्यंत प्रत्येकाचा संसार हा म्हणजे समाधानपूर्वक उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत। नाही, आपण सगळे पाहतच असाल ज्या दिवसापासून ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु प्रत्येक समाजातील घटक ज्याला असं वाटतं की आपण ह्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, त्यांचा संसार उभा करून दिला पाहिजे, असा घटक आपण पुढे आज येतो आहे आणि त्यांना मदत करण्याचं कार्य करत आहे। महाराष्ट्र शासन असू दे, महानगरपालिका असू दे, केंद्र सरकार असू दे, प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून त्या प्रकारे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकप्रतिनिधीमधून आम्ही त्यांचं एक माध्यम म्हणून कोऑर्डिनेशन करतो आणि त्यांना संपूर्णतः त्यांना मदत करण्याचं कार्य हे आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत।
त्याचप्रमाणे आज लायन्स क्लबने एक पुढाकार घेऊन आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांना एक जे आपल्याला एक संसार उभा करण्यासाठी ज्या काही सुरुवातीच्या गोष्टी लागतात, वस्तू लागतात, त्या वस्तू आज आपण त्यांना वितरित लायन्स क्लबच्या माध्यमातून करत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विषय जसा सरांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं की हा विषय फार मोठा आहे. आणखीन त्यावरती एक धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक आहे किंवा आता जी घटना घडून गेलेली आहे त्याच्यानंतर याच्यावरती पुढे म्हणून काय उपाययोजना आहे. तर मी आपल्या माध्यमातून लोकांना हे सांगू इच्छिते की आज ह्याच घटनेच्या पार्श्वभूमीवरती आपण महानगरपालिकेच्या अध्यक्षांच्या प्रभाग समिती अध्यक्षांच्या दालनामध्ये विशेष करून या विषयाला घेऊन आपण एक सभा लावलेली आहे, जेणेकरून आता ही घटना तर घडून गेली परंतु ह्याच्यापुढे ह्या लोकांसाठी काय आपण करणार आहोत किंवा आता जे आपल्याला त्या ठिकाणी जी दुर्घटना झाल्यानंतर सगळं चिखल आहे किंवा काय हे सगळं कार्य चालू आहे, परंतु पुढे काय. आता काही लोकांना आपण तात्पुरतं स्थलांतर दिलेलं आहे, अजून काही लोक अजून पावसाळा गेलेला नाही आहे, तर अजून काही जी डोंगराच्या बाजूने घरं आहेत किंवा धोकादायक परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी आपण काही उपाययोजना करत आहोत. अशा सगळे विविध विषय घेऊन आपण एक संयुक्त बैठक, याच्यामध्ये कलेक्टरची लोक असणार आहेत, महानगरपालिकेचे तर प्रश्नच येत नाही, ते महानगरपालिकेचे असणार आहेत, आणखीन आपलं BF डिपार्टमेंट, ह्या सगळं त्या समन्वय साधून आपण एक मीटिंग घेतलेली आहे आणि त्या संदर्भात आज आपण त्याच्यावरती एक चर्चा करून त्यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त रिलीफ देता येईल किंवा जास्तीत जास्त धोकादायक जी लोकं आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी आपल्याला तात्पुरत्या प्रमाणात कसं आपण शिफ्ट करता येईल या प्रकारचं आपण एक उपाययोजना म्हणून करत आहोत. झालेलं नुकसान भरून नक्कीच निघणारं नाही आहे, परंतु एक मदतीचा हात म्हणून आपण माझ्या परीने म्हणजे एक लोकप्रतिनिधी आमच्या परीने आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही पूर्णतः करण्याचा प्रयत्न करत आहोत. 100% पुढे उतरणार नाही माहिती आहे, परंतु आम्ही एक प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांचा संसार उभा राहावा आणि ज्या त्यांना जखमा झालेल्या आहेत त्याच्यातून लवकरात लवकर ते बाहेर पडावे आणि आपलं रोजचं जीवन हे सुरळीत करावं एवढी आमची अपेक्षा आहे. कसं आहे की हा विषय धोरणात्मक आहे, एका आमच्या वॉर्डच्या पुरता मर्यादित नाही आहे, हा मोठा विषय आहे. पूर्ण मुंबईमध्ये आपल्याला माहिती असेल की त्याच दिवशी विक्रोळीला देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. बऱ्याच ठिकाणी अशा धोकादायक जे वॉल आहेत, भिंती आहेत, त्याच्या ठिकाणी राहणारी लोकं आहेत, डोंगराळ भागामध्ये राहणारी लोकं आहेत. हा एक धोरणात्मक निर्णय आहे, त्याच्यामध्ये केंद्र शासन आहे, राज्य शासन आहे, कारण की सगळ्याच ठिकाणची जागा ही काही ठिकाणी केंद्रशासित आहे, केंद्राच्या अखत्यारीतली काही जागा, काही ठिकाणी राज्य शासनाच्या म्हणजे कलेक्टरची लँड आहे. तर दोघांनी म्हणजे केंद्र आणखीन राज्य शासन यांच्या एकत्र मिळून याच्यावरती एक ठोस उपाय व्हावा, कायमस्वरूपी याच्यावरती निर्णय व्हावा असा लोकप्रतिनिधी आमचीही मागणी राहणार आहे. तशी आम्ही शासनाकडे मागणी देखील केलेली आहे. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आत्ताच काहीतरी उपाययोजना होणं फार आवश्यक आहे.